एका सकाळी अचानक झालेल्या हल्ल्याने अमेरिका युद्धात उतरला आणि जगाचा गेमच बदलला. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. 1941 पर्यंत अमेरिका थेट दुसऱ्या महायुद्धात उतरलेलं नव्हतं. ते युरोपमधील युद्धाकडे थोड्या अंतरावरून पाहत होतं, पण थेट इन्व्हॉल्वमेंट टाळत होतं. पण जपानचा प्लॅन वेगळाच होता. जपान पॅसिफिकमध्ये आपला विस्तार वाढवत होता आणि त्याला माहीत होतं, जर अमेरिकामध्ये आलं तर त्यांचं एक्सपान्शन थांबेल. म्हणून जपानने एक रिस्की डिसिजन घेतला, अमेरिकेवर सरप्राईज अटॅक करण्याचा. 7 डिसेंबर 1941 हवाईमधील पर्ल हार्बर या US नेव्हल बेसवर जपानने अचानक हल्ला केला. काही मिनिटातच आकाशात फायटर प्लेन्स झाले, बॉम्ब्स पडायला लागले आणि US नेव्हीची अचानक शिप्स डिस्ट्रॉय झाल्या. काही मिनिटातच आकाशात फायटर प्लेन्स आले, बॉम्ब्स पडायला लागले आणि US नेव्हीचे शिप्स डिस्ट्रॉय व्हायला सुरुवात झाली. हजारो सैनिक मारले गेले, बॅटलशिप्स आणि एअरक्राफ्ट नष्ट झाले. अमेरिका पूर्णपणे अनप्रिपेअर्ड होता. हा हल्ला इतका सडन होता की त्याला डे ऑफ इन्फेमी असं म्हटलं गेलं. पण जपानने हे का केलं? तर अमेरिकेला टेम्पररी वीक करायचं, पॅसिफिकमध्ये फ्री एक्सपान्शन मिळवायचं म्हणून. पण इथेच जपानची सर्वात मोठी चूक झाली. कारण त्या हल्ल्यामुळे अमेरिका फक्त रिॲक्ट झाली नाही, ते फुल फोर्सने युद्धात उतरले. 8 डिसेंबरला अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध जाहीर केलं आणि लगेच जर्मनीने अमेरिकेविरुद्ध. म्हणजे आता युद्ध फुल्ली ग्लोबल बनलं होतं. USA प्लस अलाईज एका बाजूला आणि जर्मनी प्लस जपान दुसऱ्या बाजूला. आणि अमेरिकेच्या एंट्रीमुळे वॉरचा बॅलन्स बदलायला सुरुवात झाली. पर्ल हार्बर हा फक्त अटॅक नव्हता, तो एक टर्निंग पॉईंट होता, ज्यामुळे युद्धाचा निकाल बदलायला सुरुवात झाली. पुढच्या भागात आपण बघू डी डे, जिथे अलाईजने युरोप परत जिंकायला सुरुवात केली. तुमच्या मते जपानने पर्ल हार्बर अटॅक करून मोठी चूक केली का?